नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. मित्रांनो, स्वामी म्हणतात की आपले पाकिट नेहमी भरून राहण्यासाठी पाकिटामध्ये ठेवा या 11 वस्तूपैकी एक वस्तू. मित्रांनो, प्रत्येकाला वाटत असते की आपल्याकडे भरपूर पैसा पाहिजे. ते मिळवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट देखील करत असतात, पण खूप कष्ट करून देखील त्यांना हवा तसा पैसा प्राप्त होत नाही. प्राप्त झाला तरी त्यांच्याकडे टिकून राहत नाही. पैसे टिकून राहण्यासाठी काही उपाय करायचे आहेत. तर ते कोणते उपाय आहेत, चला तर मग आपण जाणून घेऊया. मित्रांनो, सर्वात प्रथम जो उपाय आहे तो म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी 21 तांदूळ लागणार आहे. मित्रांनो, आपल्या घरातील तांदळाच्या डब्यातील 11 तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. ते एका छोट्या पुडीत आपल्याला बांधायचं आहे आणि ती पुडी आपल्याला पाकिटामध्ये ठेवायची आहे. आपल्या पाकिटामध्ये तांदूळ ठेवल्याने नेमकं काय होते, अन्न जसे कणाकणामध्ये वाढत जाते, अगदी त्याच पद्धतीने आपल्या पाकिटामध्ये पैसे देखील वाढत जातात आणि त्याचबरोबर वाढलेले पैसे देखील स्थिर राहतात. मित्रांनो, हा सोपा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे आणि याचा तुम्हाला लवकरच फरक देखील दिसणार आहेत. मित्रांनो, दुसरा उपाय तो आपण करणार आहोत. त्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी लागणार आहेत ते म्हणजे पिंपळाचे पान. आपल्याला या ठिकाणी पिंपळाचे एक पान घेऊन पाकिटामध्ये ठेवायचं आहे. यामुळे पैशाची कमतरता आपल्याला भासणार नाही आणि आपल्याजवळ पैसे टिकून राहणार आहेत आणि वाढत राहणार आहे. मित्रांनो, हा उपाय जर दिसायला छोटा असला तर याचे फायदे अनेक आहेत. मित्रांनो, तिसरा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे कवडी. मित्रांनो, पैसा वाढवा आणि आपल्याजवळ तो टिकून राहावा यासाठी आपल्याला पाकिटामध्ये एक कवडी ठेवायची आहे आणि आपल्याकडे जो पैसा आहे तो त्याचा वेग अचानकच वाढणार आहे. कारण आपण जो पैसा खर्च करतो तो पैसा खर्च करण्याचा आपण कमी करणार आहोत, म्हणजेच की पूर्णपणे बंद करणार आहोत. तर मित्रांनो, चौथा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे रुद्राक्ष. आपल्या पाकिटामध्ये छोटासा रुद्राक्ष आपल्याला नेहमी ठेवायचा आहे. कारण आहे ते म्हणजे लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर नेहमी असणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्यावर पैशाची कमतरता कधीच भासत नाही. मित्रांनो, 5व्या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे आपल्याला बक्षीसमधून जे पैसे मिळालेले असतात ते आपल्याला पाकिटामध्ये ठेवायचे आहेत. आपल्याला आई वडील देत असताना किंवा आपले शिक्षक किंवा नातेवाईक देत असतात ते पैसे आपल्याला पाकिटामध्ये ठेवायचे आहेत. हे पैसे कधीच खर्च करायचे नसते. मित्रांनो, पैसे पाकिटामध्ये ठेवताना आपल्याला एका गोष्टीची नेहमी काळजी घ्यायची आहे. किती पैसे आपल्याला आडवे ठेवायचे आहेत. पैशाला कधीही घडी घालून ठेवायचे नाही. पैसे चुरगाळून देखील देऊ नका. अशाने लक्ष्मी नाराज होते. आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना देखील करावा लागतो. त्यामुळे तुम्ही पाकिटामध्ये पैसे ठेवताना कधीही घडी घालून ठेवू नका. मित्रांनो, आपल्याला जो 6वा उपाय करायचा आहे त्यासाठी लागणार आहे ते म्हणजे मोरपंख. पाकिटामध्ये आपल्याला एक लहान मोरपंख ठेवायचा आहे. मोरपंख हे अतिशय पवित्र असल्यामुळे सकारात्मकतेची ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचत असतात. पैशाला खेचून आणण्याचं काम मोरपंख करत असते. मित्रांनो, 7व्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लाल धागा, म्हणजेच की दोरा. लाल दोरा आपण पूजेमध्ये वापरत असतो. पूजेला लाल दोरा पण आपल्याला पाकिटामध्ये ठेवायचा आहे. याच्यामुळे कधीही आर्थिक अडचणी येणार नाही. मित्रांनो, 8व्या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे आपल्याला महालक्ष्मीचा फोटो. आपल्या पाकिटामध्ये महालक्ष्मीचा एक लहान फोटो ठेवायचा आहे. लक्ष्मीचा फोटो घेताना बसलेला रूपात असलेलाच घ्यायचा आहे, उभा असलेला घ्यायचा नाही. पाकिटमध्ये फोटो ठेवताना त्याचे पवित्र राखले जाईल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. फोटो ठेवताना तुम्हाला सरळ ठेवायचा आहे. तो घडी देखील करायची नाही किंवा दुमडून देखील तुम्हाला ठेवायचा नाही. तर मित्रांनो, ही काही उपाय आहेत ती आपल्याला करायचे आहेत.
हे उपाय मी सांगितले आहे त्यातलं तुम्ही कुठलेही एक उपाय करू शकतात आणि आपल्या पाकिटामध्ये ठेवू शकतात. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचं प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत जाऊ. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.